हॅलो, वेलकम टू माय चॅनल सिम्पल मॅथ्स. आपण 8th स्टँडर्डचा 12वा लेसन जो आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा बघतोय. प्रॅक्टिस सेट 12.2 आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट सम असा आहे की मदर्स एज इज 25 years ओल्डर दॅन हर सन. फाइंड द सन्स एज इफ आफ्टर 8 years रेशो ऑफ द सन्स एज टू मदर्स एज इज विल बी 4:9. आता मी हे इक्वेशन इथे सॉल्व करून घेतलं आहे. मी तुम्हाला सांगते हे कशाप्रकारे सॉल्व केलं ते. आता इथे आपल्याला मुलाच्या वयापेक्षा आईचं वय 25 वर्षांनी जास्त सांगितलं आहे. मुलापेक्षा सांगितलं आहे म्हणून मुलाचं वय आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून आपण काय केलं, लेट द एज ऑफ सन एक्स इयर घेतलेलं आहे आणि नंतर आईचं वय 25 वर्षांनी जास्त आहे म्हणून एज ऑफ मदर घेतलं आहे x+25 years. आता त्यांनी सांगितलं की 8 वर्षानंतर दोघांच्या वयाचा रेशो 4:9 आहे. 8 वर्षानंतर म्हणजे अर्थातच मुलाचंही वय 8 वर्षांनी वाढणार, आईचं पण वय 8 वर्षांनी वाढणार आहे. म्हणून आपला दुसरं जे इयर्सचं जे रेशो तयार होईल तो काय होईल, सनचं एज ज्या मुलाचं वय जे आहे ते 8 वर्षांनी वाढेल म्हणून इथे घेतलं x+8 आणि आईचं पण वय जे होतं आपलं x+25 त्याच्यामध्ये सुद्धा 8 years जास्त होतील म्हणून +8 घेतले. आता आपल्याला रेशो दिला आहे 4:9 म्हणून आपण इथे घेतलं x+8 अपॉन x+25+8 इज इक्वल टू 4:9. इथे आपण काय केलं, आता x+8 तसेच ठेवले आणि आपल्याला इथे x+25+8 या दोघांना ॲड करून घेतलं, ते झाले 33 इज इक्वल टू 4/9. आता आपण इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय करताना 9नी या x+8ला मल्टिप्लाय करायचं आणि 4ने x+33ला मल्टिप्लाय करायचं. 9नी जर x+8ला मल्टिप्लाय केलं तर इथे येतात 9x+72 आणि इथे जर 4ने मल्टिप्लाय केलं तर येतात 4x+132. आपण जसं नेहमीप्रमाणे इक्वेशन सॉल्व करतो त्याप्रमाणे करायचं. आता आपल्याला हे जे 72 इथे प्लस आहेत ते या बाजूला गेले, इक्वेशनच्या इक्वल साईनच्या इकडे गेल्यावर ते मायनस होतात म्हणून आपण इकडे घेतलं 9x इज इक्वल टू 4x+132 - 72. इथे आपण जर मायनस केले 132मधून 72 तर ते होतात 60 म्हणून इथे आले 9x इज इक्वल टू 4x+60. आता हे जे 4x आहेत ते आपल्याला इकडे आणायचे आहेत, ते सुद्धा इकडे आणल्यानंतर काय होणार, मायनस होणार म्हणून इथे येणार 9x - 4x इज इक्वल टू 60. 9मधून 4 गेले तर राहतात 5x इज इक्वल टू 60. आता हे 5 जे आहे तिथे मल्टिप्लाय आहेत, मल्टिप्लायचं काय होते, डिवाइड होतं. जेव्हा इकडे मल्टिप्लाय असेल तेव्हा ते इकडे गेल्यावर डिवाइड होतात म्हणून 5ने याला आपण डिवाइड केलं तर x इज इक्वल टू 12 आलं, म्हणजेच मुलाचं वय आपलं 12 years आलं.